ज्येष्ठ नागरिक संघातर्फे औसा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न। ज्येष्ठ नागरिक संघ औसा आणि नगर परिषद औसा यांच्या संयुक्त विद्यमानानं रविवारी 11 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता औसा येथील श्री केदारनाथ मंगल कार्यालय येथे इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेमध्ये विविध शाळेतून सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थिनींचा तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विशेष प्रावीण्य मिळवलेल्या तालुक्यातील भूमिपुत्रांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। सेवानिवृत्त प्राध्यापक अशोक खानापुरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सुधीर गरड हे उपस्थित होते। कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्वश्री राम शिंदे, बाबूराव गाडगिरे, कमलाकर वैजवाडे, ज्ञानोबा काळे, संभाजी शिंदे, अनवर पटेल, सुरेश कल्याणी, BR जाधव, सुदामराव डेंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुका अध्यक्ष जगन्नाथ कोरे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला। प्राध्यापक सुधीर गरड यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरीत शिक्षणासोबत गुणवत्ता धारण करणं महत्त्वाचं आहेच, परंतु गुणवान होऊन चांगला माणूस घडावा आणि त्यातून समाजाची सेवा करावी असं आवाहन केलं। आपल्या अध्यक्ष भाषणातून अशोक खानापुरे यांनी इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या जीवनाचा यशस्वी मार्ग विचारपूर्वक निवडावा। यावेळी आपण जीवनाच्या विशिष्ट वळणावर असल्यानं आपल्या कोटीप्रमाणे आवडीच्या क्षेत्राची निवड करावी असं आवाहन केलं। याच कार्यक्रमामध्ये स्नेहा सुरेश साळुंके, पोलीस उपनिरीक्षक, परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच बाळकृष्ण मारुतीराव पाठक यांचाही सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचं प्रभावी सूत्रसंचालन BR जाधव यांनी केलं, तर शेवटी आभार प्रदर्शन अनवर पटेल यांनी मांडले। मुलीमध्ये एक मुलगी आणि मुलांमध्ये एक मुलगा उपस्थित या जवळजवळ 40-42 विद्यार्थ्यांचा तुमच्या सहकार्यातर्फे माता पालक, पिता पालक तसेच त्यांची स्नेही आणि सर्व विद्यार्थी या ठिकाणी दरवर्षी आम्ही हा गुणवंत सत्काराचा कार्यक्रम साजरा करत असतो।